सर्वांना नमस्कार। मी विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी बीड। महाराष्ट्र शासनाने नागपूर ते गोवा हे महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हे जाहीर घोषित केलेलं आहे। हे महामार्गच्या भूसंपादनाचे काम आता खालच्या पातळीवर चालू आहे। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि पर्ली या दोन तालुक्यापासून हे महामार्ग जात आहे आणि सुमारास 38 किलोमीटर हे पूर्ण महामार्गच्या लांबी आहे। सध्या अनेक ठिकाणी संयुक्त मोजणीचे काम चालू आहे। सध्या जिल्ह्याचे शेतकरी आमच्या या पूर्ण कामामध्ये सहकार्य करत आहे आणि त्यासाठी मी सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करतो। अंबाजोगाई तालुक्यातील 8 पैकी 5 गाव आणि पर्ली तालुक्यातील 1 गाव याच्या आमच्या संयुक्त मोजणी झालेला आहे आणि उर्वरित गावाच्या संयुक्त मोजणीचे काम प्रगती पातळीवर आहे। मी सर्व शेतकऱ्याला आश्वासन देऊ इच्छितो की आपल्या जास्त आणि योग्य पद्धतीने आणि पारदर्शक पद्धतीने तुम्हाला कसे मोबदला देऊ यासाठी आम्ही काम करत आहे। एकदा संयुक्त मोजणी झाला असेल तर आम्हाला व्यवस्थित कळणार आहे की किती क्षेत्र तुमच्या जाणार आहे। त्यासोबत तुमच्या इतर मालमत्ता असेल, फलझाड असेल, बोरवेल असेल, विहीर असेल हे किती जाणार आहे आम्हाला कळणार आहे। त्यानंतर तुम्हाला एक योग्य मोबदला आम्ही सांगू शकतो। म्हणूनच माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, तुम्ही सर्व शेतकरी या संयुक्त मोजणीमध्ये सहकार्य व्हावा। त्यासोबत देशाच्या, आमच्या राज्याच्या आणि सोबत आमच्या बीड जिल्ह्याच्या विकासामध्ये तुम्ही वेग देऊ शकतो। त्यासाठी तुम्हाला मी आवाहन करतो। धन्यवाद।